ती शांत पावले टाकत वर्गाच्या मागच्या खिडकीकडे गेली, जी एका बाजूने तुटलेली होती आणि ती वर्गात उडी मारण्याच्या बेतात होतीच, कारण सर निखिलचे लेक्चर आधीच सुरू झाले होते आणि तिला खात्री होती की जर ती वर्गात इतका उशिरा पोहोचली तर निखिल सर तिला मारून टाकतील आणि म्हणून तिला मागच्या बाजूने शांतपणे वर्गात जाऊन बसायचे होते. पण खिडकी उघडताना ती थोडी आत सरकताच तिचे हृदय धडधडत होते. मिश्का पूर्णपणे स्तब्ध झाली. ती कधी खुर्चीकडे पाहत होती तर कधी प्रोफेसर निखिल देसाईकडे, ज्यांनी खूप शांतपणे हाताची घडी बांधली होती आणि तिच्या समोर उभा होता. कृपया घे. तू घेत नाहीस का? घे ना. ही भिंत बरीच उंच आहे, म्हणून खुर्चीच्या मदतीशिवाय मला वाटत नाही की तू खिडकीपर्यंत पोहोचू शकशील. सर, ते मी. पण यानंतर मिश्का पूर्णपणे गप्प झाली. तिच्या तोंडातून काहीही बाहेर पडत नव्हते. तिला निखिल सराला कसे तोंड द्यावे हे समजत नव्हते, कारण अचानक निर्माण झालेली परिस्थिती तिच्यासाठी खूपच लाजिरवाणी होती. मला माफ करा सर. जेव्हा मिश्का काहीही बोलू शकली नाही तेव्हा ती फक्त एवढंच गंभीरपणे बोलू शकली. प्रोफेसर निखिल देसाई तिच्याकडे पाहत राहिला आणि नंतर त्याच मार्गाने परत गेला ज्या मार्गाने तो परत आला होता. तो वर्गात परतला. मिश्का मागे उभी होती आणि विचार करत होती की वर्गात जावे की नाही. काही वेळ तिथेच उभी राहिल्यानंतर तिने वर्गात जाण्याचा निर्णय घेतला आणि ती दाराजवळ येताच प्रोफेसर निखिल देसाई यांनी एका मुलाला उठून खोलीचा दरवाजा बंद करण्याचा इशारा केला आणि त्या मुलाने लगेच आदेशाचे पालन केले आणि एका झटक्याने मिश्काच्या तोंडावर दार बंद केले. आत येणारी ती अचानक दार बंद होण्याच्या धक्क्याने तिथेच थांबली. क्लासरूम बंद होण्यापूर्वी प्राध्यापक निखिल यांनी दार बंद करण्याचा आदेश दिला तेव्हा तिला धक्का बसला होता. तिने प्रोफेसर निखिल देसाईकडे पाहिले. त्यांनी तिच्याकडे एक व्यंग्यात्मक हास्य फेकले आणि पुन्हा बोर्डावर लिहायला सुरुवात केली. अचानक मिश्काने तिच्या दोन्ही मुठी घट्ट आवळल्या. तिला प्राध्यापकांना सांगायचे होते, पण ती काय करू शकत होती? ती असहाय्य होती. जर तिने काही सांगितले असते किंवा उत्तर दिले असते तर निखिल तिचे गुण कमी करू शकला असता. हे कसले बोर्ड पेपर होते जिथे शिक्षकांची गैरवर्तन केल्यानंतरही तुम्हाला बोर्डात पूर्ण गुण मिळतील? ती ज्या पावलांनी वर्गात येत होती त्याच पावलांनी मागे वळली आणि कॅफे एरियामध्ये बसली. ती खूप रागावली होती. जर तिच्या हातात असते तर तिने प्राध्यापकांचे डोके फोडले असते आणि तिच्या विचारांमध्ये तिने त्याचे डोकेही फोडले होते. तो रडत तिच्यासमोर विनवणी करत होता. मिश्का, मला मारू नकोस. मला सोडून दे. आत्तापासून जेव्हा तुला वाटेल तेव्हा वर्गात ये. मी तुला शिक्षा करणार नाही. मी तुला कधीही फटकारणार नाही. तू पेपर दे किंवा न दे, मी तुला पूर्ण गुण देईल. आणि या विचाराने ती स्वप्नात झोपताना मोठ्याने हसली. हे सर्व विचार करून तिच्या मनाला खूप शांती मिळाली. पण दुसऱ्या क्षणी तिला कळले की ते फक्त एक स्वप्न होते. वास्तव याच्या अगदी उलट होते. प्राध्यापकाने तिचा अपमान करून आणि तोंडावर दार बंद करून तिला वर्गाबाहेर हाकलून लावले होते. ती त्याला काहीही इजा करू शकली नाही. सध्याची परिस्थिती पाहून तिचा चेहरा उतरला आणि लगेचच तिने तिचे हास्य थांबवले. ती तिच्या उकळलेल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू लागली आणि बाहेर पडण्याची तयारी करू लागली. मग एक दीर्घ श्वास घेत तिने तिचा मोबाईल काढला आणि तिच्या आईचा नंबर डायल केला. 2-3 रिंग वाजल्यानंतर प्रियाजींनी फोन उचलताच ती अचानक म्हणाली, आई, कृपया मला नाश्ता करायला तू. काय झाले माझ्या प्रिये? तू इतकी उदास का होत आहेस? प्रियाजींनी आश्चर्याने विचारले. निखिल देसाईच्या मुलाने मला वर्गातही येऊ दिले नाही. हे बोलत असताना तिचा आवाज रागाने थरथरत होता. ती इतकी रागावली होती की तिला काय करावे हे समजतच नव्हते. प्रियाजीने नाही मध्ये मान हलवली आणि म्हणाली, मिश्का बेटा, तो तुझा शिक्षक आहे. मला वाटतं तू त्याची थोडी काळजी घेतली पाहिजेस. आई, मी त्याची कशी काळजी घेऊ? किमान त्याने मला वर्गात येऊ द्यायला हवं होतं. आता बघ मी त्या माकडाचं काय करते. मी पैसे देऊन शिकते. तो मला मोफत शिकवत नाही. तो कोणता मोठा प्रोफेसर लागून गेला. गर्विष्ठ, चिडखोर. तिने मनातल्या मनात प्रोफेसर निखिलला खूप नावे दिली होती. मिश्कीने तिचा राग तिच्या आईजवळ व्यक्त केला. प्रियाजींनी लगेच बाय म्हटले आणि कॉल डिस्कनेक्ट केला, कारण तिला माहीत होते की जोपर्यंत ती मिश्काशी बोलत राहील तोपर्यंत तिची जीभ थांबणार नाही आणि ती रागाने प्रोफेसर निखिलबद्दल वाईट बोलत राहील. म्हणून कॉल डिस्कनेक्ट करणे चांगले होते आणि तिने तेच केले. दररोज ती निखिलशी नवीन भांडण करत असे. जरी तो तिचा शिक्षक होता, पण तरीही मिश्काला याची अजिबात पर्वा नव्हती. तिचा राग आता थोडा कमी होऊ लागला होता. मग तिने स्वतःसाठी कॉफी ऑर्डर केली आणि ती तिथेच बसली आणि काही वेळाने प्रोफेसर निखिल देसाई वर्गातून बाहेर येताना दिसले. त्यांना बाहेर येताना पाहून तिने पटकन कॉफी उचलली आणि अतिशय उद्धटपणे चालत वर्गात प्रवेश केला. वर्गात जाताना तिने निखिलकडे दुर्लक्ष केले होते, जे त्याला अजिबात त्रास देत नव्हते, कारण ही काही नवीन गोष्ट नव्हती. दररोज मिश्का निखिलला त्रास देणारी काही ना काही कृती करायची.
पण आता तोही पूर्णपणे बदमाश झाला होता. तसे यार तू खूप उद्धटपणे वर्गात आली आहेस. ती आत येताच सुरभी हळुवारपणे म्हणाली की कोण? मिश्काने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तू निखिलला पाहिलं आहेस का? तो माझ्यासोबत काय करतो? मी इथे शिकते. पण साहेब बहादूरचा राग कधीच संपत नाही. मी जेव्हा जेव्हा त्याला पाहते तेव्हा त्याच्या कपाळावर आढ्या पडलेल्या असतात. लाज वाटू दे मिश्का, तो आपला प्रोफेसर आहे आणि तू त्याच्याबद्दल कसं बोलत आहेस जणू तो तुझा धाकटा भाऊ आहे. तुला लाज वाटायला हवी यार. मिश्काला सुरभीच्या बोलण्यावर उत्तर द्यायचे होते, पण ती गप्प राहिली, कारण तिला माहीत होते की हे उत्तर देऊन ती मोठ्या अडचणीत येईल. मला त्याच्याबद्दल बोलायचे नाही. चला आपण स्वतःबद्दल बोलूया. घरी पोहोचताच काय झाले आहे तुला माहीत झाले आहे का? असं म्हणत दोघेही स्वतःच्या गप्पांमध्ये खूप मग्न झाल्या. तो ऑफिसमध्ये येताच त्याचा मोबाईल वाजू लागला. त्याने फोन उचलला आणि पलीकडून जे ऐकले त्यामुळे निखिलच्या कपाळावर आढ्या पडल्या. मग तो काय करू शकतो? ती खूप उद्धट मुलगी होती. त्याने समोरच्या व्यक्तीचे ऐकले आणि रागावला. मी आता व्यस्त आहे, मी नंतर बोलतो. फोन कॉलला उत्तर दिल्यानंतर तो स्वतःशीच बडबडत खुर्चीवर बसला. मी या मुलीला पाहतो. मला माहीत नाही ती स्वतःबद्दल काय विचार करते. निखिलला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याला असे वाटत होते की मिश्का त्याच्यासमोर उभी असावी आणि त्याने तिच्या डोक्यात एक नाही तर सर्व 6 गोळ्या घालाव्यात. संध्याकाळी तो घरी पोहोचला तेव्हा मिश्का आरामात सोफ्यावर झोपून इंग्रजी चित्रपट पाहत होती आणि पॉपकॉर्नही खात होती. मिश्काची नजर निखिलवर पडताच तिला लगेच चित्रपट बंद करावा लागला आणि त्याच्याकडे पाहावे लागले आणि निखिल ही रागाने तिच्याकडेच पाहत होता. तू इथे काय करतेस? तुझे स्वतःचे घर आहे की नाही? मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो तेव्हा तू इथे तोंड वर करून पडून असतेस. ॲक्च्युली मिस्टर, मला या घरातून हाकलून लावण्याची हिंमत तुमच्यात नाहीये. लगेच नाक फुगवत ती म्हणाली, बाय द वे बच्चू, आज काका येऊ देत, तुला असा धडा शिकवीन की तू विसरणार नाहीस. तर निखिलने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि हात हलवत म्हणाला, तू प्रयत्न कर, मी आजोबांकडे तुझी तक्रार करेन. आणि लक्षपूर्वक ऐक, ते माझे आजोबा आहेत, ते तुझे काहीच नाहीत. तू माझ्या घरात तुझा हक्क पूर्णपणे मिळवला आहेस. त्याशिवाय तू माझ्या आजोबांवर आणि माझ्या सर्व कुटुंबांवर कब्जा केला आहेस. तुझ्या मर्यादेत राहा मुली, नाहीतर मी तुला या घरातून हाकलून देईल. एका दमात त्याने इतके बोलणे ऐकून ती तोंड उघडे ठेवून निखिलकडे पाहत राहिली आणि पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि हे ते क्षण होते जेव्हा जर कोणी तिला असं काही म्हटलं तर ती रडू लागायची आणि इथेच निखिल तिच्याकडून हारायचा. ठीक आहे, ठीक आहे, मगरीचे अश्रू ढाळणे थांबव. हे पण तुझंच कुटुंब आहे. जिंकलीस तू. दुसऱ्या क्षणी निखिलचे बोलणे ऐकून तिने पटकन आपले अश्रू पुसले आणि नंतर त्याच्याकडे उपहासाने पाहत म्हणाली, तू शुद्धीवर आला आहेस. जर तू पुन्हा असं बोललास तर मी थेट आजोबांकडे तक्रार करेन. मग तुला दिसेन की ते तुला या घरातून हाकलतील की मला. मी या संपूर्ण कुटुंबाची लाडकी आहे, ठीक आहे ना? निखिलने तिच्याकडे रागाने पाहिले आणि दुसऱ्या सोफ्यावर जाऊन बसला आणि मिश्काकडून रिमोट ओढला आणि फक्त टीव्ही चालू केला नाही तर पॉपकॉर्नचा बाऊलही स्वतःकडे वळवला, ज्यावर ती रागावली. बाय द वे, तुला काय वाटतं? तुला स्वतःची लाज वाटत नाही का? तू मला विद्यापीठात धमकवण्याचा प्रयत्न करत होतास. माफ कर, मी सध्या तिथे प्राध्यापक आहे आणि तू एक विद्यार्थिनी आहेस. तुला समजलं. आता गप्प बस आणि जा. मला क्रिकेटचा सामना पाहायचा आहे. असं म्हणत त्याने सामना चालू केला. त्यावर मिश्का खूप रागावली. काय चाललंय ते कळत नाहीये. ती एका झटक्याने सोफ्यावरून खाली उतरली आणि निखिलच्या थोडे पुढे गेल्यावर अचानक मागे वळून त्याच्या हातातून पॉपकॉर्नचा बाऊल हिसकावून घेतला आणि घरी पळत आली. तो फक्त तिच्या मागे बोलत राहिला, पण मिश्का आधीच निघून गेली होती. तो असभ्य, रागीट माकड. ती निखिलला नवीन मारत होती. जात होती तेव्हा तिच्या आईशी टक्कर झाली. अरे अरे, तू कशी धावत आहेस? तुला माणसांसारखे चालणे माहीत नाही का? आई, मला सोड. आधी जा आणि त्या माकडाला आजच्या प्रकरणाबद्दल विचार. त्याने मला वर्गात का येऊ दिले नाही? रागाने भरलेली ती तिच्या आईला म्हणाली. प्रियाजी म्हणाली, आधी त्याच्याशी नम्रपणे बोल. तुझ्या वडिलांनी त्याला विद्यापीठात माझ्यासमोर फोन केला होता. ठीक आहे, मग तो काय म्हणाला? यावर प्रियाजी गप्प झाली. मग ती पटकन म्हणाली, आई मला सांग, त्या प्रोफेसर निखिलने तुम्हाला काय म्हटले? यावर ती हळूच म्हणाली, तो म्हणाला मी व्यस्त आहे. आपण घरी आल्यानंतर बोलू. हो, मग तो घरी आला आहे. तू बोल. तो बाहेर लाऊंजमध्ये बसून क्रिकेटचा सामना पाहत आहे. त्याने माझे पॉपकॉर्न खाण्याचाही प्रयत्न केला. माझ्यासोबत ये आणि त्याला विचार की आज त्याने कोणते नाटक रचले आहे. असे म्हणत तिच्या खोलीत प्रवेश केलेली मिश्का पुन्हा तिच्या आईच्या मनगटाला धरून देसाईच्या घराकडे आली.
आज तिला खरोखर खूप लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागला होता. संपूर्ण वर्ग तिच्याकडे हसत होता, पण तिला चांगलंच माहीत होतं की मुले मागच्या खिडकीतून वर्गात येतात. पण आजपर्यंत त्याने कधीही कोणत्याही मुलाला थांबवलं नाही, त्यांना रागवले नाही किंवा प्रश्न विचारला नाही. पण आज माहीत नाही की तो आपला राग काढण्यासाठी मिश्काच्या डोक्यावर का उभा राहिला. फक्त एवढंच नाही तर त्याने तिच्यासाठी खुर्चीही आणली होती, जेणेकरून खिडकीतून उडी मारून आत येणे सोपे होईल. मिश्का, तूही कमी नाहीस. तूही त्याच्याशी खूप उद्धटपणे वागतेस, मग तोही तुझ्याशी असेच करेन. प्रियाजी त्याची बाजू घेऊ इच्छित होती, पण तिने नकारात मान हलवली आणि म्हणाली की तू आज निखिलला सांग, तू माझी आई आहेस की त्याची. जर तू त्याला विचारले नाहीस तर तुला दिसेल, मी जाऊन काकाजींकडे तक्रार करेन. मग काकाजी त्यांच्या मतावर ठाम राहतील. मग कोणीही मला विचारणार नाही, कारण ते त्याला चांगलंच फटकारतील. मिश्काची ही धमकी खरोखर कामी आली होती. प्रियाजी शांतपणे त्यांच्या घराशेजारी असलेल्या देसाई हाऊसमध्ये आल्या होत्या. जेव्हा तिने समोरच्या लॉन्समध्ये पाहिले तेव्हा तिला निखिल संपूर्ण परिस्थितीची जाणीव नसताना सामना पाहत असल्याचे दिसले. निखिल, मला तुझ्याशी बोलायचे आहे. प्रियाजींच्या आवाजाने त्यांना टीव्हीचा आवाज कमी केला आणि लगेच वळून पाहिले तर प्रिया आंटी आणि मिश्का त्याच्यासमोर उभ्या होत्या. त्याला समजले की आता त्याचा क्लास घेतला जाईल, पण आधीच त्याची उत्तरे तयार होती. आता त्याने सामना थांबवला आणि प्रियाजींकडे पूर्णपणे वळून म्हणाला, हो काकूजी, मला सांगा, या मुलीला विद्यापीठातून माझ्या तक्रारी तुमच्याकडे ठेवल्यानंतर तिला आनंद झाला की नाही, की आता ती तुम्हाला पुन्हा माझ्या चौकशीसाठी घेऊन आली आहे. प्रियाजींनी आश्चर्याने निखिलकडे पाहिले. तुला काय झाले आहे? तुम्ही लहानपणापासून एकत्र खेळत आहात, तुम्ही शिक्षित आहात आणि आता आम्हाला तुमच्यात इतके भांडणे सहन होत नाहीत. ठीक आहे, हे सगळं घरी ठीक होतं, पण किमान विद्यापीठात स्वतःचा तमाशा करू नका. आई, मी कोणालाही सांगितले नाही की हा मूर्ख माझा शेजारी आहे. लोक माझ्यावर प्रभावित होण्याऐवजी माझ्यावर हसतील, मिश्का शांतपणे म्हणाली. त्यावर प्रियाजी तिच्याकडे पाहत म्हणाली, मिश्का, तुझे शिष्टाचार विसरू नकोस. तो तुझ्यापेक्षा मोठा आहे. यावर ती शांत राहिली. तर निखिल बेफिकीरपणे म्हणाला, हो, अगदी तसंच आहे. आंटीजी, आता मी सर्वांना काय सांगू की ही मुलगी माझी नातेवाईक आहे? जर मी त्यांना सांगितले तर माझी इज्जत जाईल. माझे इतक्या मोठ्या प्राध्यापकांमध्ये बसणे उठणे आहे. जेव्हा मी हे सांगेन तेव्हा कुणालाही माझ्यासोबत बसायला आवडणार नाही. निखिलने कानाला हात लावून हे सांगितले तेव्हा मिश्का अचानक ओरडली आणि म्हणाली, आई, पाहत आहेस? त्याला नोकरी काय मिळाली, त्याच्या इतर कृती दिवसेंदिवस वाईट होत चालल्या आहेत. ठीक आहे, आता गप्प बस. तुम्ही दोघांनी माझ्या मनात अनावश्यक गोंधळ घातला आहे. तो माणूस कदाचित त्याचा खरा मुद्दा विसरला असेल. गप्प बसा. तुम्ही आता काहीही बोलू नका. आंटीजी, काय प्रकरण आहे ते सांगा. निखिल खूप निष्पाप असल्याचे भासवत म्हणाला. मग ती पुढे जाऊन त्याचा कान पिळत म्हणाली, तू माझ्या मुलीला वर्गात का येऊ दिले नाहीस? मी तुझ्या आईला बोलू का की तुमचा मुलगा मोठा माणूस झाला आहे, तो आम्हा गरीब लोकांकडे पाहतही नाही? हे ऐकून तो अचानक हसला आणि खूप प्रेमाने म्हणाला, अरे आंटीजी, माझ्या प्रिय आंटीजी, कृपया तुमच्या मुलीचीही काळजी घ्या. मागच्या बाजूला एक खिडकी आहे. मॅडम खिडकीतून उडी मारून वर्गात येण्याचा प्रयत्न करत होत्या. यावर प्रियाजीने आश्चर्याने मिश्काकडे पाहिले. मग ती पटकन म्हणाली, आई, मी अजिबात उडी मारली नाही. मी फक्त असे करण्याचा विचार करत होते. मग मिस्टर तिथे खुर्ची घेऊन आले आणि म्हणाले की तू अशी उडी मारू शकत नाहीस. खुर्चीवर उभी राहून आत उडी मार. खरं तर वर्गातील सर्व मुले जोरात हसत होते. मला स्वतःची खूप लाज वाटली आणि जेव्हा मी वर्गात जाऊ लागले तेव्हा याने माझ्या तोंडावर दार बंद केले. काकूजी, तुम्हाला माहीत आहे, लेक्चर सुटायला 15 मिनिटे बाकी होते. जे 1 तासाचे लेक्चर होते. मी आधीच 45 मिनिटांचे लेक्चर घेतलं होतं. 15 मिनिटे आत येण्याचा काय अर्थ होता? ती अजिबात आली नसती तर बरे झाले असते. कोणते बॉम्ब टाकायचे होते? 15 मिनिटातच ते लेक्चर करून मिश्काला खात्री पटली की निखिलने तिला खूप अडचणीत आणले आहे. मग ती तोंड करून म्हणाली, आई, तुम्हाला हे माहीत नाही, तरीही ती माझी चूक नव्हती. मला नाश्ता करायचा नव्हता, पण तुम्ही मला नाश्ता करण्याचा आग्रह केला म्हणून मी होकार दिला, पण त्याचे परिणाम खूप अपमानास्पद होते. अचानक प्रियाजींचे तोंड पूर्णपणे उघडले. ती दोघांनाही काहीही बोलू देत नव्हती. मिश्का, गप्प बस. मी तुझ्या कानामागे देण्यापूर्वी आता तू घरी जा. हे ऐकून तिने निखिलकडे पाहिले, जो तिच्याकडे व्यंग्यात्मक हास्याने पाहत होता आणि नंतर खूप निष्पाप असल्याचे भासवत प्रियाजींसमोर उभा राहिला आणि म्हणाला, पहा आई, आता मला हसून चिडवत आहे. ती प्रियाजींकडे तक्रार करते आणि सोफ्यावर पडलेला रिमोट उचलते आणि पूर्ण ताकदीने बाहेरच्या दिशेने फेकते.
जेव्हा प्रियाजी त्याला पकडण्यासाठी पुढे जातात तेव्हा ती त्यांच्या घरी पळून जाते. मला माहीत नाही की हा असभ्य माणूस स्वतःबद्दल काय विचार करतो. ते एक विचित्र माणूस आहे. जर तो माझ्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून आला नसता तर मी त्याला चांगलाच धडा शिकवला असता. ती अगदी बरोबर होती, कारण तिच्या कात्रीसारख्या तीक्ष्ण तोंडामुळे बरेच मुले मिश्काच्या जवळ येत नव्हती. संपूर्ण विद्यापीठात सुरभी ही एकच मुलगी होती जिच्याशी मिश्काची मैत्री होती, पण तीही निखिलबद्दल थोडीशी उदारता दाखवत असे, कारण उद्या तिचे इतिहासाचे पेपर निखिलच्या हातात असणार होते. अर्थातच तो तिला नापास करणार नव्हता, पण तो तिला C आणि D ग्रेड देऊ शकत होता. त्यामुळे मिश्का खूप घाबरली, कारण जर निखिलने तिला वाईट ग्रेड दिले तर घरातील कोणीही निखिलला काहीही विचारणार नाही, कारण तो प्राध्यापक आहे आणि त्याने कठोर परिश्रमावर आधारित गुण दिले असतील आणि सर्वच जण मिश्काला बोलले असते. तिच्या खोलीत येऊन तिने तिच्या मोबाईलवर तोच चित्रपट चालवला आणि तो पाहू लागली. तर निखिल आता त्याच्या लाऊंजमध्ये बसून सामना पाहत होता. पण पुन्हा पुन्हा मिश्काचा विचार त्याच्या मनात येत होता. माहीत नाही की ती मुलगी स्वतःबद्दल काय विचार करते, जेव्हा ती तिला जे काही करायचे आहे तेच करते. वडीलधारी मंडळींनीही त्याचं काही ऐकले नसते, कारण ती केवळ तिच्या स्वतःच्या घराचीच नाही तर निखिलच्या घराचीही लाडकी होती. सूरज देसाईचा मुलगा कार्तिक देसाई याचे लग्न सीमाजींशी झाले होते. लग्नानंतर 5 वर्ष त्यांना मुले झाली नाहीत आणि त्यानंतर त्यांनी खूप उपचार घेतले. कसा तरी त्यांना मुलगा झाला, ज्याचे नाव निखिल देसाई ठेवले. त्यानंतर 3 वर्षांनी ती पुन्हा गरोदर राहिली. यावेळी संपूर्ण कुटुंबाची एकमेव इच्छा होती की मुलगी व्हावी, कारण या कुटुंबाने गेल्या 3 पिढ्यांपासून मुलगीचा चेहरा पाहिला नव्हता. सीमाजी आणि कार्तिकजी आणि अगदी विजयजी देखील मुलीसाठी प्रत्येक मंदिरात गेले होते, परंतु देवाच्या कृपेने त्यांना दुसऱ्यांदाही मुलगाच झाला. आनंदी होण्याऐवजी सर्वजण दुःखी होते, परंतु नंतर ते देवाचे वरदान मानून त्यांनी त्या मुलाला मनापासून स्वीकारले. परंतु मुलगी होण्याची इच्छा फक्त एक आशाच राहिली, कारण डॉक्टरांनी आता तिसऱ्यांदा तिला आई होण्यास स्पष्ट नकार दिला होता, कारण ती आता कधीही आई होऊ शकत नव्हती. तिचा धाकटा मुलगा फक्त 3 वर्षाचा होता. तेव्हा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रियाजीने एक लहान गुबगुबीत जपानी गुडियासारख्या मुलीला जन्म दिला. प्रियाजी आणि सीमाजी खूप जवळच्या मैत्रिणी होत्या. जणू सीमाजीला स्वतःची मुलगी झाली होती. मिश्का ही प्रियाजींपेक्षा सीमाजींसोबत जास्त आढळत असे. खरं तर संपूर्ण घर मिश्कावर प्रेम करत असे. अशा परिस्थितीत 7 वर्षाचा निखिल मिश्कावर खूप चिडत असायचा, कारण सर्वांचे लक्ष त्या लहान नाजूक मिश्कावर होते, तर कोणीही त्या 2 भावांवर फारसे लक्ष देत नव्हते. तिन्ही मुले एकमेकांमध्ये खेळत मोठी झाली, पण मिश्का आणि निखिलमधील भांडणे शिगेला पोहोचली होती, कारण सर्वांनी लाड केल्यामुळे मिश्का खूप हट्टी झाली होती आणि जर निखिल तिला काही बोलला तर ती त्याचे काही ऐकत नव्हती. आता मुलेही मोठी झाली होती. मिश्का विद्यापीठात पोहोचली होती आणि निखिल विद्यापीठाचा प्राध्यापक झाला होता आणि निखिलचा सर्वात धाकटा भाऊ करण स्वतः विद्यापीठात शिकत होता आणि त्याच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये होता. पण मिश्काला राग येत होता की जर या चिडखोर चिपांजीला नोकरी मिळणारच होती तर ती माझ्याच विद्यापीठात मिळायची होती का? जगात माझंच विद्यापीठ एकमेव उरलं होतं का जिथे अशा लोकांना नोकरी द्यायला सुरुवात झाली होती? दोन्ही कुटुंब आनंदी होती, पण जी खुश नव्हती ती मिश्का होती, कारण तिला वाटायचं की आता तिच्या स्वातंत्र्यात नक्कीच अडथळा येईल आणि निखिल घरी जाऊन तिच्याबद्दल सगळं सांगेल. आणि हे तसंच घडायचं, कारण लहानपणापासूनच निखिल आणि मिश्का एकमेकांशी फारसं जुळत नव्हतं. दोघेही अनेकदा भांडायचे. आता जर ते कधी एकत्र बसले तर कुटुंबातील सर्व सदस्य आश्चर्यचकित व्हायचे आणि दोघेही बरे आहेत की नाही याची काळजी करायचे, कारण वाघ आणि शेळी एकाच व्यासपीठावर कसे काय बसले आहेत. फक्त घरीच नाही तर आता विद्यापीठातही दोघांमध्ये वेगळे युद्ध सुरू झाले होते, पण दोघांपैकी कोणीही तिथल्या विद्यार्थ्यांना सांगण्याची चूक करण्याचा प्रयत्न केला नाही की ते दोघेही एकमेकांना आधीच ओळखतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती विद्यापीठात गेली तेव्हा वर्ग CR तिच्याकडून पैसे मागत होता. भाऊ, तुला कशासाठी पैसे हवे आहेत? तू आम्हाला आधीच सांगायला हवे होतेस. जर तुझ्या कुटुंबाने तुझा खर्च भागवला नाही तर आम्हाला तुझ्यासाठी पैसे आणावे लागतील, असे मिश्का मोठ्या आवाजात हे म्हणाले आणि संपूर्ण वर्ग ऐकू लागला. CR खरोखरच लाजला होता. माझे कुटुंब माझा खर्च भागवेल की नाही तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही. त्या बिचाऱ्या माणसाने स्वतःला वाचवण्यासाठी शक्तीने मिश्काकडे पाहत असे म्हटले. मग ती लगेच म्हणाली, ठीक आहे, आपण त्रास देणार नाही.
पण सकाळी सकाळी एवढ्या लवकर हे पैसे घेऊन तुम्ही आम्हाला का त्रास देत आहात? काहीतरी कारण असेल. हो, आज निखिलचा वाढदिवस आहे. आपण फक्त त्याच्या व्यवस्थेसाठी पैसे गोळा करत आहोत. हे ऐकून मिश्काचे तोंड अचानक उघडले. तो निखिलचा वाढदिवस? हे ऐकून संपूर्ण वर्ग तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. मग मिश्काला तिची चूक कळली. ती घाईघाईने म्हणाली, नाही म्हणजे निखिल सरांचा वाढदिवस आहे. मग आपण तो का साजरा करायचा? कारण आपण इतर शिक्षकांचेही वाढदिवस साजरा करत असतो, असे तो म्हणाला. तो या मुलीला कंटाळला होता. ती एक विचित्र वेडी मुलगी होती. जेव्हा ती एखाद्या गोष्टीच्या मागे लागायची तेव्हा ती सोडत नव्हती. म्हणूनच तो चिडून म्हणाला, बघा, मला इतर मुलांकडूनही पैसे गोळा करायचे आहेत. मी माझा सर्व वेळ इथे वाया घालवू शकत नाही. पण तुम्ही प्रोफेसर निखिल देसाईवर तोच वेळ वाया घालवाल, असे म्हणत तिने तोंड फिरवले आणि तिच्या बॅगेतून पैसे काढले आणि त्याच्या हातात ठेवले. जणू काही उपकार करत आहे. त्यावर सियारने कृतज्ञ नजरेने तिच्याकडे पाहिले आणि पैसे घेतले आणि तिथून निघून गेली. तर आत मिश्का निखिलच्या बर्थडे पार्टीसाठी दिलेल्या या पैशाबद्दल खूप दुःखी होती. त्याचा वाढदिवस उद्या होता. घरी जाण्यापूर्वी ती निखिलच्या खोलीत गेली आणि हात पुढे करत म्हणाली, चल 500 रुपये काढ. एक्सक्यूज मी. लॅपटॉपवर व्यस्त असलेल्या त्या व्यक्तीने आश्चर्याने मिश्काकडे पाहिले, जी त्याच्याकडे निर्लज्जपणे पैसे मागत होती. मिस्टर निखिल देसाई, माझे पैसे काढ. जास्त बोलून माझे लक्ष विचलित करण्याची गरज नाही. तुझे डोके ठिकाणावर तर आहे ना, की ते थोडेसे इकडे तिकडे खसकले आहे? मी तुला पैसे का द्यावे? असे नाही की तुझ्या वडिलांनी माझा खर्च स्वतःवर घेतला आहे की तू ते माझ्याकडून इतक्या निर्लज्जपणे मागत आहेस. यावरती चेहरा करून म्हणाले, माझ्या कुटुंबांनी माझा सर्व खर्च तुझ्यावर लादला नाही, तर मी माझे पैसे तुझ्यावर खर्च करत आहे. तू काय बोलत आहेस? यार, मला अनावश्यक त्रास देऊ नकोस. जा इथून. मला माझं काम करू दे आणि निघताना दार बंद करून दे. पण एक मिनिट, तू मला त्या विद्यापीठातून बाहेर काढण्यासाठी एखाद्या बाबांना तर पैसे दिले नाहीत ना? निखिलने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि त्याच्या बुद्धीचा वापर केला. तर मिश्का हे बोलून मोठ्याने हसली, पण तिच्या हास्यावर नियंत्रण ठेवून ती म्हणाली की माझ्या वर्गातील मुले थोडी बुद्धिहीन आहेत. म्हणूनच ते तुझ्यासारख्या माकडाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी लोकांकडून पैसे गोळा करत आहेत. निखिल खरोखर आश्चर्यचकित झाला, कारण त्याला अजिबात अपेक्षा नव्हती की कोणीतरी त्याचा बर्थडे सेलिब्रेट करेल. हो, त्याच्या कुटुंबातील सदस्यही तसेच, तेही त्याचा बर्थडे सेलिब्रेट करत असायचे. त्याला वाटत होतं की त्याला विद्यापीठात जाऊन फक्त 3-4 महिने झाले आहेत, म्हणून त्याला अजिबात अपेक्षा नव्हती की 3-4 महिन्यात कोणीतरी त्याचा इतका महत्त्वाचा दिवस लक्षात ठेवेल. आता तू माझ्या चेहऱ्याकडे का पाहत आहेस? माझे 500 रुपये परत दे. तू 500 रुपये काय दिलेस? ते जास्त नाहीत? 30 मुलांच्या वर्गात 500 रुपये घेतल्याने तर म्हणजे खूप मोठी पार्टी होणार आहे. निखिल आतून आनंदी झाला. मग तिने चेहरा केला आणि म्हणाली, तू मला 100 रुपये दे, कारण मी फक्त 100 रुपये दिलेत. मांजरीच्या स्वप्नात फक्त उंदीर दिसतात. माझे पूर्ण 500 रुपये दे. तिने लगेच खरं सांगितलं आणि म्हणाली, स्वतःला सुधार, स्वतःला सुधार. तू इथे 100 रुपये दिलेस, म्हणून हे घे. तुझे 100 रुपये ठेव आणि मला आता एकटं सोड. मला 500 रुपये दे. मला ते हवेत. समजतंय का? त्याला तिच्याशी वाद घालायचा नव्हता, कारण त्याला खूप महत्त्वाचं काम होतं. म्हणून तिच्याशी वाद न घालता त्याने 500 रुपयाची नोट काढली आणि तिला दिली. ती आनंदाने ती घेऊन तिथून निघून गेली. आणि जरी खरं असलं तरी तिने वर्गात 100 रुपयेही दिले नव्हते, तर फक्त 50 रुपये दिले होते. ती निघताच निखिलने एक दीर्घ श्वास घेतला. ती मुलगी पूर्णपणे आपत्तीजनक आहे. जर कोणी एकदा तिच्याशी टक्कर दिली तर त्याला जगणे कठीण होईल, असा विचार केला आणि पुन्हा त्याच्या कामात मग्न झाला. निखिल खूप आनंदी होता की चला, उद्याचा दिवस चांगला जाणार आहे. जर मला या त्रासाच्या पुतळ्याला तोंड द्यावे लागले नाही तर कदाचित दिवस खरोखरच चांगला जाईल. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती तयार होऊन विद्यापीठात गेली तेव्हा तिला आश्चर्य वाटले, कारण वर्गातील अनेक मुलींच्या ड्रेसिंगची पद्धत बदलली होती. त्या अशा प्रकारे कपडे घालून आल्या होत्या जणू ती खरोखरच वाढदिवसाच्या पार्टीला आल्या आहेत. सुरभीची मुलगी काय आहे हे सगळं? या मॅडम इतक्या सजून का आल्या आहेत? अरे, आज निखिल सरांचा वाढदिवस आहे ना,
त्या फक्त त्यांच्यामुळेच सजून आल्या आहेत. मग निखिल देसाई कोणत्या प्रकारचे पंख घेऊन येत आहेत की ह्या मुली त्यांच्यासाठी इतक्या सजून धजून आणि नवीन कपडे घालून आल्या आहेत? मिश्का, खरोखरच मुलींची तयारी मला समजली नाही. यार, समजून घेण्याची गोष्ट आहे. नीट बघ, या त्याच मुली आहेत ज्या आतून निखिलसाठी मरतात. फक्त तयारी करूनच नाही तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू आणून त्या त्याला इम्प्रेस करणार आहेत. हे ऐकून मिश्काला खोकल्याचा तीव्र झटका आला. तिला वाटले की कोणतीही मुलगी निखिलच्या प्रेमात पडू शकत नाही, पण आता तिच्या डोळ्यासमोर जिवंत उदाहरण म्हणून 5-6 नमुने उपस्थित होते. या मुली वेड्या आहेत. त्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत. ती कुजबुजणाऱ्या स्वरात म्हणाली. मग सुरभीने तिला कोपर मारले आणि म्हणाली, तुला काय अडचण आहे? तू प्रत्येक वेळी अशीच करते. तू त्याला तासनतास त्रास देत राहतेस. निखिल सर खूप देखणा आहे. खरं तर तो खूपच छान शिकवतो. बघ यार, मी हात जोडून सांगते, मी त्याच्यासारखा अभ्यास करू शकत नाही. सुरभी गप्प बसली. तिला खरंच समजले नाही की मिश्कासाठी कोणी समस्या निर्माण केली आहे. तिने एकही दिवस निखिल सरांची प्रशंसा ऐकली नव्हती किंवा तिने इतर कुणाकडूनही त्यांची प्रशंसा ऐकली नव्हती. खरं तर त्यांच्याबद्दलचा तिचा दृष्टिकोन खूप वाईट होता. काही वेळाने CRने सर्वांना एका वर्गात एकत्र केले, जिथे 2-3 तास घालवल्यानंतर वर्गातील इतरांनी खूप सजावट वगैरे केली होती. मिश्का वर्गात येताच तिचे डोळे विस्फारले, कारण सजावट खरोखरच सुंदर होती. मला वाटतं मीही अभ्यास करून विद्यापीठात अर्ज करावा, ती हळुवारपणे बडबडत होती. तेव्हा तिला मागे कोणीतरी गळा खखारण्याचा आवाज आला. तिने मागे वळून पाहिले तर निखिल तिच्या मागे उभा असलेला आणि तिच्याकडे हसत असल्याचे पाहिले. एक्सक्यूज मी, मिस मिश्का. मला वाट द्या, तो अतिशय व्यंग्यात्मक स्वरात म्हणाला. त्यावेळी संपूर्ण वर्गात गोंधळ उडाला. मुले खूप आनंदी होत होती. मग CR पुढे आला आणि एक पार्टी सुरू झाली. सगळे खूप उत्साहित दिसत होते, पण मिश्काला त्यांचा उत्साह अजिबात आवडला नाही. ती एका बाजूला उभी होती, मत्सर करत होती आणि संपूर्ण दृश्य पाहत होती. जेव्हा त्याने केक कापला तेव्हा एक नवीन वादळ उठले, जे तिला आता सहन होत नव्हते. म्हणूनच ती जलद पावलांनी खोलीतून बाहेर पडली. सुरभीला तिचे हे वागणे खूप विचित्र वाटले. त्यांच्यासाठी तो एक विचित्र काळ होता. बाहेर पडल्यानंतर ती शांतपणे रिक्षात बसली आणि घरी परतली. घरी आल्यावर तिने पाहिले की संपूर्ण घर पूर्णपणे शांत होते. सुनीता मासी स्वयंपाकघरात काम करत होती. तिने सुनीता मासीला हाक मारली. हो मॅडम साहेबा, मला सांगा. सुनीता तिचा हात पुढे करत आली. मम्मी कुठे आहे? मॅडम जी, त्या देसाईंच्या घरी गेले आहेत. आज तुमचे वडीलही ऑफिसमधून सुट्टी घेऊन लवकर आले आहेत, म्हणून तेही तिथेच आहेत. मम्मी आणि बाबा दोघेही देसाईंच्या घरी आहेत. पण मला माहीत नाही का, पण ते म्हणाले की ते येण्यापूर्वी मी जेवण तयार करावे, म्हणूनच मी ते तयार करत होते. मी तुम्हाला काहीतरी खायला देऊ का? तर मिश्काने नकार दिला. तिला खूप आश्चर्य वाटले. फ्रेश होऊन, केस घालून तीही थेट देसाईंच्या घरी गेली. तिच्या समोरचे दृश्य तिला आश्चर्यचकित करण्यासाठी पुरेसे होते. तिचे आईवडील, निखिलचे आईवडील आणि अगदी तिचे आजोबाही समोरच्या हॉलमध्ये बसले होते. सगळे एकत्र जमणे खूप दुर्मिळ होते. हे फक्त एखाद्या कार्यक्रमात किंवा बिझनेस सेमिनारला घडायचे आणि आजोबा कधीही मोकळे नसायचे. त्याऐवजी ते नेहमीच त्यांच्या कारखान्यात उपस्थित असायचे. सर्वांना नमस्कार. तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही असे एकत्र का बसले आहात? मिश्काला पाहून सर्वांचे चेहरे अचानक शांत झाले. जणू काही ते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. काय झाले आहे? मला पाहून तुम्ही सगळे का घाबरले आहात? जर काही असेल तर तुम्ही मला सांगू शकता, मिश्का म्हणाली. ती सामान्य पद्धतीने म्हणाली, पण आजोबा, सीमा काकू, कार्तिक काका आणि आई बाबा सर्वांनी आश्चर्याने मान हलवली आणि म्हणाले, नाही नाही, असं नाहीये. तू आज लवकर आलीस. सगळं काही ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. तुम्ही लोक निखिलच्या वाढदिवसाची तयारी करत आहात का? ते उत्तर देण्यापूर्वीच मिश्का कंटाळलेल्या स्वरात म्हणाली, प्लीज, मी विद्यापीठात आधीच एक नाटक पाहिले आहे. आता तुम्ही लोक हे सगळं पुन्हा सुरू करू नका. ठीक आहे बेटा, तू घरी जा, मी येते. सुनीताने जेवण बनवले आहे की नाही हे पाहायला प्रियाजीने तिला टाळण्याचा प्रयत्न केला. मला माहीत नाही आई, कदाचित सुनीता काकू स्वयंपाकघरात असेल. ती काहीतरी करत होती. मी सुनीताला तुझ्यासाठी जेवण बनवायला सांगितले होते, कारण तू सकाळीही नाश्ता केला नव्हता. तिची आई तिला निरोप देऊ इच्छित होती, म्हणून ती धन्यवाद म्हणत तिच्या घरी गेली. पण तिला खात्री होती की काहीतरी खूप महत्त्वाचे घडणार आहे. पण सध्या तिला सर्व वडीलधारी तिच्यापासून जे लपवत आहेत ते काहीही तिला सध्या तरी कळणार नाही. जे काही होईल ते दिसेल, असे तिने सहज विचार केला आणि तिच्या घरी गेली. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर
निखिलने संपूर्ण वर्गावर एक नजर टाकली. तो मिश्काला शोधण्याचा प्रयत्न करू इच्छित होता, पण ती तिथे उपस्थित नव्हती. मिश्का, तुला माझ्या आनंदाची पर्वा आहे. तो त्याच्या ऑफिसमध्ये परतला तेव्हा त्याला खूप राग आला होता. पण एक गोष्ट खूप विचित्र होती. आधी तो खूप आनंदी होता, पण जेव्हा त्याला कळले की मिश्का या वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थित नाहीये, तेव्हा त्याचा सर्व आनंद उडून गेला. त्याला खरोखर खूप वाईट वाटले. जर ती थांबली असती आणि त्याच्या आनंदात सामील झाली असती तर काय झाले असते? ठीक आहे, शेजारी म्हणून नाही तर किमान मला तिचा प्राध्यापक समजून माझ्या आनंदात सामील होऊ शकली असती. माहीत नाही की निखिलचे मन का दुखावले गेले होते. ती निघून गेल्यामुळे त्याला दुःख झाले होते. बऱ्याच वेळानंतर जेव्हा तो सतत रागवत राहिला तेव्हा तो चिडला. तो म्हणाला, यार, मी इतका काळजी का करतोय आणि मला एवढे वाईट का वाटत आहे? ती माझ्या आनंदात असो वा नसो याचा मला काही फरक पडत नाही. तो स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा मूड खूप खराब झाला होता. जेव्हा तो ऑफिसमधून बाहेर पडला तेव्हा एका मुलीने त्याच्यासाठी एक सुंदर गिफ्ट पॅकमध्ये काहीतरी आणले होते. सर, तुमच्या वाढदिवसाचे गिफ्ट. एक्सक्यूज मी, तुम्ही मला पार्टी दिली आहे. मला वाटत नाही की गिफ्टची काही गरज आहे. तर ती मुलगी खूप छान शैलीत म्हणाली, पण सर, हे माझ्यासाठी खूप आवश्यक आहे. जर तुम्ही माझी ही छोटी भेट स्वीकारली तर मला आनंद होईल. नैना, मी तुझी भेट स्वीकारू शकत नाही. तू माझ्यासाठी वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होतीस. मी ती स्वीकारली, पण मी ही भेट स्वीकारू शकत नाही. निखिल पुढे जाऊ इच्छित होता. त्याला मुलीचा दृष्टिकोन आणि शैली खूप विचित्र वाटत होती. त्याला आतून वाटत होते की ती मुलगी त्याच्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, जर तुला ही भेट नको असेल तर मला सांग, तुला आणखी काय हवे आहे? मी तुला सर्व काही देण्यास तयार आहे. फक्त एकदा हो म्हण. यावेळी निखिलने वळून तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. तेव्हा त्याला खात्री पटली की ती मुलगी तिच्या मनात काहीतरी वेगळाच विचार घेऊन आली आहे. मी प्रकरण स्पष्ट करू इच्छितो. तो खूप धीराने वळला आणि तिच्यासमोर उभा राहिला आणि खिशात हात घालून म्हणाला. मग ती मुलगी हसली आणि म्हणाली, हो, मला नक्कीच तुमच्याशी मैत्री करायची आहे. तुला लाज वाटली पाहिजे नैना. तुला खरोखर लाज वाटली पाहिजे. माझ्या एका विद्यार्थिनीचे हे शब्द ऐकून मला खूप वाईट वाटत आहे. हे शब्द बोलताना तुझे हृदय थरथरले नाही का? मी माझ्या मर्यादा ओलांडून तुझा अपमान करायला सुरुवात करण्यापूर्वी तू आता इथून निघून जा. हे तुझ्या हिताचे आहे. निखिल खरोखर खूप रागावला होता. त्याला अशा मुली अजिबात आवडत नव्हत्या, ज्या स्वतःला एका थाळीत पुरुषासमोर सादर करतात. तर नैना त्याच्यासमोर उभी राहून अशा प्रकारे बकवास बोलत होती. निखिल देसाईला माहीत होते की जर त्याने एकही घोटाळा केला किंवा काही चूक केली तर ते त्याच्या नोकरीचे आणि करिअरचे मोठे नुकसान होईल. त्याला खरोखर त्या मुलीशी काहीही चर्चा करायची नव्हती, म्हणून तो शांतपणे परतला. घरी पोहोचेपर्यंत मिश्का त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतून का निघून गेली हा विचार त्याच्या मनातून निघून गेला होता. आता नैना त्याच्या मनात सतत धावत होती. घरी पोहोचल्यावर तो थेट त्याच्या खोलीत गेला. त्याला माहीत होते की त्याच्या कुटुंबातील सदस्यांनीही त्याच्यासाठी पार्टीची योजना आखली असेल, कारण तो त्याच्या घरी कोणाचीही पार्टी कधीही विसरला नाही. संध्याकाळी अगदी तसंच घडलं. सगळ्यांनी खूप मजा केली. पण जर कोणी नाराज असेल तर ती मिश्का होती. तयार होऊन ती एका कोपऱ्यात बसून मोबाईल पाहत होती. मग निखिल तिच्या शेजारी जाऊन बसला आणि म्हणाला, तू इतक्या अस्वस्थ चेहऱ्याने का बसली आहेस? तुला हवं असेल तर तू माझ्या जागी जाऊन केक कापू शकतेस. मिश्का आश्चर्याने त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहत म्हणाली, नाही, मला याची गरज नाही. जा आणि केक काप. काय झालं मिश्का? तू एवढी चिडचिड का करत आहेस? शेवटी निखिलने विचारले. तो पाहत होता. मिश्काचा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बिघडत चालला होता आणि तो त्या विद्यापीठात शिकवायला लागल्यापासून हे घडत होते. याआधीही ते भांडत असत, पण काही वेळानंतर ते दोघेही पूर्णपणे सामान्य व्हायचे आणि सामान्य पद्धतीने बोलू लागायचे. त्यांचे भांडण कधीही गंभीर पातळीवर पोहोचले नव्हते. निखिलला खूप वाईट वाटत होते की मिश्काचा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. त्याला तिला आणखी काही विचारायचे होते, पण तेवढ्यात आजोबांनी त्याला बोलावले आणि तो जाऊन केक कापू लागला. केक कापल्यानंतर सर्वांनी त्याला भेटवस्तू दिल्या. मग आजोबा खूप हळुवारपणे म्हणाले, निखिल, आज तुझ्या वर्धापन दिनानिमित्त मी तुला आणखी एक भेट देऊ इच्छितो. मला आशा आहे की तू माझी भेट स्वीकारशील. तो हसला आणि त्याला मिठी मारली आणि म्हणाला, आजोबा, तुम्ही मला जे काही द्याल ते मी मनापासून आणि आत्म्याने स्वीकारेन. खरंच? हो, नक्कीच. तुम्ही मला एकदा भेटवस्तू द्या आणि बघा मी त्याची किती काळजी घेईन. मी वर्षानुवर्षे त्याची काळजी घेऊ शकतो. ते माझ्यासोबत अगदी सुरक्षित राहील. यावर आजोबांनी हसून त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि प्रेमाने म्हणाले, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे.
बरं, आज निखिलच्या वर्धापन दिनानिमित्त मी मिश्का आणि निखिलचे नाते निश्चित करत आहे. येत्या 10 तारखेलाच दोघांचे लग्न अगदी साधेपणाने होईल. आजोबा काय म्हणताय? ती सोफ्यावरून उठून त्यांच्याकडे गेली. तेव्हा प्रियाजींनी मागून तिचा हात खेचला आणि तिला स्वतःकडे वळवले आणि म्हणाली, मिश्का, आम्ही तुला स्वातंत्र्य दिले आहे, पण तुला कधीही तुझ्या मोठ्यांना प्रत्युत्तर द्यायला शिकवले नाही. मी प्रश्न विचारत नाहीये, पण आजोबा, तुम्ही निखिलशी माझे नाते असे कसे ठरवू शकता? मी तुमची मुलगी आहे. मी माझ्या वडिलांची मुलगी आहे. मला तुमच्या निर्णयावर आक्षेप नाही, पण माझ्या आयुष्याचे निर्णय वेगळे कोणीतरी. ती त्यापुढे काही बोलली असती, पण प्रियाजींनी तिच्याकडे कडक नजरेने पाहिले आणि गप्प बसवले. मिश्का, तू एवढी मोठी झाली आहेस? ही माणसं कधीपासून आपल्यासाठी अनोळखी झाली आहेत? हो, तू लहानपणापासून त्यांच्या मांडीवर खेळत मोठी झाली आहेस आणि आता ही माणसं तुझ्यासाठी अनोळखी झाली आहेत. तुला लाज वाटायला हवी. त्या लोकांनी तुला खूप प्रेम दिले आणि तू त्यांना अनोळखी म्हणत आहेस. मिश्काला तिची चूक कळली. सॉरी आई, मला असं म्हणायचं नव्हतं, पण अचानक निखिलशी माझं नातं, मला याची जाणीवही नव्हती आणि इथे माझं लग्नही येत्या 10 तारखेला निश्चित झालं. म्हणजे फक्त 8 दिवसांनी? तिने हेही खूप रडणाऱ्या स्वरात सांगितलं. मग काही क्षणांपूर्वी इतके आनंदी असलेले ते वातावरण अचानक शांत झालं. दुसरीकडे निखिलचा चेहराही खूपच विचित्र झाला होता. त्याची अवस्था अशी होती की तो काहीही बोलू शकत नव्हता आणि पचवू शकत नव्हता. मिश्का, मी तुझ्याशी नंतर बोलेन. आता घरी जा. प्रियाजींना समजले होते की जर तिने मिश्काला ताबडतोब थांबवले नाही तर ती नक्कीच काहीतरी गडबड करेन आणि म्हणूनच तिला घटनास्थळावरून काढून टाकले पाहिजे. ती पाय आपटत घरी गेली तर आता सर्वजण निखिलकडे पाहत होते आणि त्याला असे प्रश्न विचारत होते की तुला काही आक्षेप आहे का? तर निखिलची अवस्था अशी होती की तुम्ही त्याला कापले तरी त्याच्या शरीरातून रक्त येणार नाही. तो काहीही उत्तर देऊ शकत नव्हता. त्याला अजिबात समजत नव्हते. तो विचार करत होता, आता या लोकांना काय उत्तर द्यावे? निखिल बेटा, मिश्कासारखा तुलाही काही आक्षेप आहे का? त्यावर त्याने मान हलवली आणि म्हणाला, नाही नाही, आजोबांनी मला ही भेट दिली आहे. मला काही आक्षेप नाही. मी आधीच आजोबांना वचन दिले आहे की मी त्यांची भेटवस्तू सांभाळेन. म्हणून आता जर त्यांनी माझ्यासाठी काही निवडले असेल तर माझे वचन पूर्णपणे पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. हे ऐकून आजोबांनी त्याला मिठी मारली आणि प्रेमाने त्यांच्या कपाळाला स्पर्श केला. बेटा, तू माझा आदर वाढवला आहेस. मिश्का अजूनही लहान आहे. मी तिला समजावून सांगितले तर ती समजेल. मुली अशाच करतात. त्या थोड्या भावनिक असतात. त्यांना पटवून द्यायला वेळ लागतो. मग त्याच मुली 4 भिंतींच्या खोलीला घर बनवण्यासाठी मनापासून आणि आत्म्याने प्रयत्न करतात. निखिल हसला आणि हो मध्ये मान हलवली, पण आतून तो विचार करत होता की मिश्का खूप बंडखोर आहे. ती कधीही यास सहमत होणार नाही आणि हे नाते संपवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करेल. असो, सर्वजण आपापल्या खोलीत गेले होते. पार्टी संपल्यानंतर प्रियाजी घरी आल्या आणि थेट खोलीत जाऊ लागल्या. तेव्हा प्रियाजींकडे आली तेव्हा ती रडत रडत आली होती. काय झालं बेटा? आई, मला निखिलसोबत लग्न करायचं नाहीये. तुला दिसत नाहीये की आम्ही दोघेही एकमेकांशी जुळत नाहीयेत? प्रियाजी प्रेमाने तिच्या अश्रू पुसते. मला माहीत आहे की तुम्ही दोघेही जुळत नाहीयेत, पण बेटा, लग्नानंतर नवरा बायको कितीही भांडत असले तरी देव त्यांच्यात प्रेम निर्माण करतो. लग्नाच्या 7 फेऱ्या आणि मंगळसूत्र आणि सिंदूरची ताकद, त्यांच्यात एक जादू आहे जी हृदयात प्रेम निर्माण करते. आता तू मला सांग, मला तुझं लग्न करायचं आहे. जर आम्ही कुठेतरी दूर अनोळखी लोकांमध्ये तुझं लग्न केलं तर तुलाही माझा चेहरा पाहण्याची ओढ लागेल आणि मीही आठवडा किंवा महिन्यानंतर तुझा चेहरा पाहायला मिळेल, तेही घाईघाईत. कधी तू येशील, कधी तू येऊ शकणार नाहीस. तू आमची एकुलती एक मुलगी आहेस ना? मिश्का प्रियाजींचे बोलणे खूप काळजीपूर्वक ऐकत होती, जी तिला खूप शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती. बघ, जर तू इथे लग्न केलेस तर आम्हाला तुझ्यापासून दूर राहावे लागणार नाही आणि तुला काही त्रास होणार नाही. आजकाल लग्नानंतर सगळेच आपला रंग बदलतात आणि अनोळखी लोकांमुळे खूप समस्या निर्माण होतात. त्यांच्या वेगळ्या वातावरणात जाऊन राहणे. तू कशी राहशील? तुला घरातील कामाबद्दल फारसे माहीत नाही ना बाकीच्या गोष्टी माहीत आहेत. जर तू इथे माझ्या समोर राहिलीस तर किमान जीवनातील महत्त्वाच्या बाबींमध्ये तुला जिथे गरज असेल तिथे मी तुला आधार देऊ शकेन. आईचे शब्द ऐकून मिश्काचे मन खरोखर वितळले होते. प्रियाजी तिला काय सांगत आहेत त्याचा मिश्काने कधीही विचार केला नव्हता. पण आता तिला प्रियाजींचे शब्द अगदी बरोबर वाटत होते. आई, तसे तू अगदी बरोबर आहेस, मिश्का हळुवारपणे म्हणाली, तिचा अहंकार बाजूला ठेवत. प्रियाजी पुढे आली आणि तिच्या कपाळाची चुंबन घेत म्हणाली, माझ्या मुला, जे काही बरोबर आहे तेच मी तुला सांगते. बरं, काळजी करू नकोस. पण आई,
तुला माहीत आहे की निखिल आणि माझं अजिबात पटत नाही. तिची सुई पुन्हा त्याच ठिकाणी अडकली. मग प्रियाजीने मान हलवली आणि म्हणाली की तू अगदी बरोबर आहेस बेटा. माझ्या बाळा, मी तुला तेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा तू लग्न केलंस की तुला सगळं समजेल. बाकी निखिल खूप चांगला मुलगा आहे. मला खात्री आहे की तो तुझी काळजी घेईन. ती शांत झाली, जणू काही तिने शरणागती पत्करली आहे. पण मग प्रियाजी खोलीतून बाहेर पडू लागल्यावर ती तिच्या मागे धावत आली आणि म्हणाली की विद्यापीठातील अनेक मुली त्याच्यावर मरतात. पण तिला कळले नाही की ती खोलीत हे बोलत नाही, तर खोलीच्या दाराशी उभी राहून ती प्रियाजींशी बोलत होती. ती मागे वळून म्हणाली, ठीक आहे बेटा, ही एक सामान्य गोष्ट आहे. नंतर फक्त त्याची बायको चांगली वाटेल त्याला. या गोष्टी मनात घेऊ नकोस. जर निखिललाच तुझ्याशी लग्न करण्यात काहीच हरकत नसेल तर तूही या गोष्टींवर काही आक्षेप घेऊ नकोस. असे म्हणत ती तिथून निघून गेली आणि मिश्काही परत आली आणि तिच्या बेडवर बसली. पण निखिलने तिचे शेवटचे शब्द ऐकले होते. तो तिला भेटायला येत होता आणि विचारण्यासाठी की ती या लग्नाने आनंदी आहे की नाही. आणि तिचे शेवटचे शब्द ऐकल्यानंतर विद्यापीठातील अनेक मुलींना तो आवडतो हे ऐकून निखिलच्या ओठांवर हास्य उमटले. आता मला समजले की हीच समस्या आहे, निखिलने मनापासून आनंद घेत हे म्हटले. तिथून तो त्याच्या घराकडे वळला आणि मग खोलीत आला. त्याने त्याचा मोबाईल काढला आणि त्याची स्क्रीन उघडली आणि गॅलरी उघडली आणि तिथून मिश्काचा एक चमकदार फोटो काढला. तो फोटो खूप काळजीपूर्वक पाहत तो क्षणभर हसला आणि मग मनातल्या मनात आजोबांशी बोलत म्हणाला, आजोबा, तुम्हाला कधी कळले की मला हा त्रासाचा पुडा आवडू लागला आहे. हे बोलताच त्याला स्वतःलाच धक्का बसला आणि तो घाबरून आजूबाजूला पाहू लागला की त्याच्या मनातलं कोणाला ऐकू आलंय का. तो खूप दिवसांपासून हे सगळं मनात लपवून ठेवत होता. पण मिश्का नेहमीच त्याच्याशी भांडायची आणि निघून जायची, म्हणून मिश्काशी असं बोलण्याची त्याची कधीही हिंमत झाली नाही. नंतर तिचे लक्ष वेधण्यासाठी तो तिच्याशी अनेकदा भांडू लागला आणि अशा प्रकारे त्यांच्यातील भांडणे खूप वाढली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मिश्का विद्यापीठात गेली तेव्हा निखिल आधीच तिथे उपस्थित होता. तिला उशीर झाला होता, पण तरीही कोणीही तिला थांबवलं नाही. ती तिच्या जागी जाऊन बसली. ती खूप शांत दिसत होती. निखिलही आतून काळजीत होता. तिने मला खरोखर स्वीकारले आहे का, की ती फक्त तिच्या आईच्या शब्दांचा आदर करत आहे. या गोंधळात निखिलने त्याचे व्याख्यान पूर्ण केले आणि तो वर्गातून बाहेर येताच मिश्का देखील त्याच्या मागे वर्गातून बाहेर आली. ती दुसरीकडे जाऊ लागली. मग निखिलने तिला हाक मारली, मिश्का, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे. माझ्या ऑफिसमध्ये ये. ती निखिलच्या मागे ऑफिसमध्ये आली. मग तो त्याच्या चेअरवर बसला आणि हळुवारपणे म्हणाला, बस, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. तुला जे काही बोलायचे आहे ते बोल. माझ्याकडे वेळ नाही. तुझा असा दृष्टिकोन का आहे. तू माझ्याशी बोलत आहेस. मी इथे तुझा प्रोफेसर आहे. मी जे काही सांगतो ते स्वीकारणे हेच तुझ्यासाठी चांगले आहे. यावेळी मिश्का वाद घालत नव्हती आणि शांतपणे त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली. तुला हे नाते स्वीकारायचे नाही का, निखिलने हळुवारपणे विचारले. मिश्काने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि नंतर तिची नजर खाली केली. निखिल पुन्हा म्हणाला, मला सांग मिश्का, तुला मी आवडत नाही का, किंवा तुला दुसऱ्या कोणामध्ये रस असेल तर तू मला त्याबद्दलही सांगू शकतेस. त्याच्या पुढच्या शब्दाचे तिने काय उत्तर दिले असेल तर ती मिशीवर अडकली होती. तिच्या डोळ्यातून आणि ओठांमधून एक प्रेम ओसांडून वाहत होते. तिचे नाव मिशी होते. त्याने तिला इतक्या प्रेमाने हाक मारली. तू इतकी शांत का आहेस. तुला काही राग असेल, काही असेल तर मला सांग. जर तुला लग्न करायचे नसेल तर मी तुला मोकळीक देतो. लग्नाबाबतचे तुझे सर्व आक्षेप तू मांडू शकतेस. जर मला ते वैध वाटले किंवा मला वाटले की तुला माझ्या पाठिंब्याची गरज आहे तर मी स्वतः हे नाते नाकारेन. तू उद्धटपणे वागतोस. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर माझ्याशी भांडतोस. लग्नानंतर तू भांडणार नाहीस यावर मी कसे विश्वास ठेवू शकते. ती अचानक असे म्हणाली. मग निखिलच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य आले आणि तो म्हणाला, हीच तुझी एकमेव समस्या आहे का. चल, मी वचन देतो की मी तुझ्याशी आता कधीही भांडणार नाही. आणि विद्यापीठातील मुली. हे बोलून मिश्का गप्प झाली. मग निखिल हळूच म्हणाला, तू गप्प का झालीस. ते सांग, तुला काय म्हणायचे आहे ते तू स्वतः समजून घेतले पाहिजेस. तू लहान मूल नाहीस. मिश्का चिडून म्हणाली. मग तो हसला आणि म्हणाला, चल, मी स्वतःच ते वाक्य पूर्ण करेन. हीच तुझी समस्या आहे ना. विद्यापीठातील मुली माझ्यासाठी वेड्या आहेत. मी ऐकले होते जेव्हा तू काल आंटीजींना सांगत होतीस. यावर मिश्काने त्याच्याकडे पाहिले आणि तो हसत होता. आणि मग तो अचानक त्याच्या जागेवरून उभा राहिला आणि टेबलावर टेकून मिश्काच्या अगदी जवळ आला.
तो उभा राहिला आणि अगदी मृदू स्वरात म्हणाला, मिशी, कितीही मुली माझ्या मागे लागल्या तरी चालेल, पण देवाला साक्षी ठेवून मी तुला वचन देतो, जरी तू माझी पत्नी होशील त्या दिवशी मला हे वचन द्यायचे होते, पण आता मला हे स्वीकारणे आवश्यक झाले आहे की माझ्याबद्दल तुझ्या हृदयातील आणि मनातील सर्व भीती संपून जाव्यात आणि तू रिलॅक्स होऊन माझ्या आयुष्यात सामील होऊ शकशील. तो म्हणत होता. ती डोळे मोठे करून त्याचे ऐकत होती. मला तू नेहमीच आवडत होतीस. तू नेहमीच माझ्याशी भांडत असतोस. हे मी कसे स्वीकारू? मिश्का त्याला थांबवून म्हणाली. मग तो तिच्या ओठांवर बोट ठेवत शांतपणे म्हणाला, आता माझे संपूर्ण ऐक. मला तू खूप आवडायचीस. ते दिवस आठवतात जेव्हा मी तुझ्याशी भांडत नव्हतो. मला तुझ्याशी खेळावेसे वाटत होते, पण तू माझ्याशी खेळत नव्हतीस. मग तुझे लक्ष वेधण्यासाठी मीही तुझ्याशी भांडू लागलो. माझ्या मूर्खपणात मी इतका पुढे गेलो की मला ते कळलेच नाही की मी स्वतः तुझ्या हृदयातील माझे स्थान नष्ट केले. पण आजही मी तोच छोटा निखिल आहे, जो तुझ्यासोबत वेळ घालवू इच्छितो, तुला आवडतो. आता जर तू मला नकार दिलास तर मी तुझ्या नकाराचा आदर करेन. मिश्का अचानक तिच्या जागी उभी राहिली. मग निखिलचा टाय आपल्या हातात फिरवत ती म्हणाली, तू खूप उद्धट आहेस. तू या गोष्टी आधीही बोलू शकला असतास. भांडण्याऐवजी आपण एका रोमॅन्टिक जोडप्यासारखे राहिलो असतो. आणि आता तू फक्त कोणत्याही मुलीकडे पहा, मग मी तुला दाखवतेच. असे म्हणत ती खोलीतून बाहेर पडली. तर निखिल बराच वेळ आश्चर्याने तिथेच उभा राहिला आणि ती काय म्हणत होती ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा त्याला समजले तेव्हा मिश्का खोलीतून निघून गेली होती. हे पाहून निखिलच्या ओठांवर एक मोठे हास्य पसरले, कारण त्याला खात्री पटली होती की मिश्कानेही त्याला मनापासून आणि आत्म्याने स्वीकारले आहे असे. तो त्याच्या भावी आयुष्यासाठी आशेने भरलेला होता, कारण त्याला मिश्काला आनंदी पाहायचे होते आणि ती केवळ त्याची शेजारीण नव्हती, तर त्याची प्रेमिकाही बनली होती. दुसरीकडे मिश्काचे मन आता शांत झाले होते. तिची सर्व भीती दूर झाली होती. तिला चांगलेच माहीत होते की तिच्या आईने सांगितलेला आणि समजवलेला प्रत्येक शब्द खरा आहे. निखिल इतकी माझी काळजी कोणीही घेऊ शकत नाही. ती लहानपणापासून त्यांच्यासोबत होती. फक्त तेच लोक तिचा मूर्खपणा आणि तिचे बालिशपण सहन करू शकत होते. मिश्काला आता याची खात्री होती, म्हणून तिने लग्नासाठी मानसिक तयारी केली होती. तो दिवस आला होता. मिश्काने स्वतःसाठी सोनेरी रंगाचा लेहंगा निवडला होता. लग्न जास्त थाटामाटात साजरे होत नसल्याने फक्त जवळच्या नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले होते. घरच्या लॉनमध्येच एक स्टेज उभारून त्यांचे लग्न आयोजित करण्यात आले होते. मिश्काने सर्व विधी मनापासून एन्जॉय केल्या होत्या आणि निखिलही खूप आनंदी होता. आणि तो दिवसही आला जेव्हा तिने निरोप देऊन देसाई घरात प्रवेश केला. सर्वांनी तिचे मनापासून स्वागत केले. सर्वजण तिला तळहाताच्या फोडासारखे जपत होते आणि ती स्वतःला खूप स्पेशल समजत होती. हे सगळं पाहून ती खूप आनंदी झाली आणि जेव्हा सुरभी तिला खोलीत सोडून तिच्या कानात खोडकरपणे म्हणाली की तू आज खूप सुंदर दिसत आहेस मिश्का. आज तुझे काही खरे नाही. निखिल सर तुला क्षणभरही झोपू देणार नाहीत. आणि मग तिला कळले की लग्नानंतर ही रात्र ही नक्कीच येते. तिने याबद्दल विचार केलाच नव्हता आणि जेव्हा तिने याबद्दल विचार केला तेव्हा तिचे संपूर्ण अस्तित्व घामाने भिजायला लागले. निखिलशी इतके जवळचे नाते समजताच तिचे हृदय जोरात धडधडू लागले. काय झाले देवा, मला त्या चिपांजीच्या इतक्या जवळ राहावे लागणार आहे. मला त्याच्यासोबत रात्र घालवावी लागेल. नाही देवा नाही, मला त्याच्यापासून वाचवा. ती अचानक बेडवरून उठली आणि तोपर्यंत निखिल दार उघडून आत शिरला होता. तिला तिथे उभी असलेली पाहून त्याला थोडासा धक्का बसला आणि काळजीत पडला. काय झालं? तू का उभी आहेस? मला वाटलं होतं की तू पदर घेऊन माझी वाट पाहत असशील. मी येऊन तुझा पदर बाजूला करेन, पण तू स्वतःच तुझा पदर काढून माझे स्वागत करायला उभी आहेस. मला झोप येत होती म्हणून मी फ्रेश होणार होते. असे म्हणत ती घाईघाईने कपडे घेण्यासाठी कपाटाकडे गेली. तेवढ्यात निखिलने तिचा हात धरला. काय घाई आहे? तू एवढीही लहान नाहीस की तुला हेही समजत नाही की ही रात्र झोपण्याची नाही. त्याने तिला मागून ओढले आणि छातीशी मिठी मारली. निखिल, हे काय? हे होऊ शकत नाही. आपण आपल्या लग्नाची रात्र काही वेळेसाठी पुढे ढकलली पाहिजे. म्हणजे 2-3 वर्षांनी. तू वेडी झाली आहेस? निखिलला धक्का बसला. मी इथे 2-3 मिनिटे थांबू शकत नाही आणि तू 2-3 वर्षाबद्दल बोलत आहेस. त्याने अचानक मिश्काला स्वतःकडे वळवले होते. तिच्या डोळ्यातली भीती आणि थरथरणारे ओठ पाहून निखिल हसला. ही तीच मुलगी होती जी त्याच्याशी नेहमी भांडत असायची आणि आज ती त्याच्यासमोर भीतीने आणि लाजेने थरथर कापत होती.
त्याला तिचा हा लूक खूप आवडला. तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिला त्याच्या जवळ आणत त्याने तिच्या गालावर बोट फिरवले आणि तिच्या ओठांवर आला. ठीक आहे, मी तुझे ऐकायला तयार आहे. आपण आपल्या लग्नाची रात्र पुढे ढकलू आणि तू म्हणशील तेव्हा ती साजरी करू. पण माझी एक अट देखील आहे. मिश्का खूप आनंदी होती. तुला फक्त 2 मिनिटे माझ्या बोटांचा स्पर्श तुझ्या अस्तित्वावर सहन करावा लागेल. जर तू हे 2 मिनिटे काढलीस तर तू लग्नाच्या रात्रीतून सुटू शकशील. पण तुझ्या ओठातून एकही उसासा बाहेर पडू नये. ना हृदयाचे ठोके वाढावेत, ना श्वास खोल व्हावा. तो तिच्या कानात मंदधुंद आवाजात कुजबुजत म्हणाला होता. ही कसली अवस्था आहे? त्याची अट ऐकून ती खूप अस्वस्थ झाली. ही तुझी इच्छा आहे. जर तू सहमत होऊ शकत नसशील तर मीही तुझी अट मान्य करणार नाही. त्याने खोडकरपणे त्याच्या शेरवानीची बटणे उघडली, ती काढली आणि सोफ्यावर ठेवली. ठीक आहे, ठीक आहे, मला तुझी अट मान्य आहे. फक्त 2 मिनिटांचीच गोष्ट आहे. मी कसे तरी हे 2 मिनिटं पार करू शकेन. किमान मी या धोकादायक वेळेतून, लग्नाची रात्रपासून वाचू शकेन. ती स्वतःशीच बडबडत त्याच्या जवळ आली होती. विचार कर, जर तू पैज हरलीस तर तू मला काहीही करण्यापासून रोखणार नाहीस. उलट तू मला साथ देशील. ठीक आहे, मी सहमत आहे. तिने पटकन डोळे मिटले आणि स्वतःला तयार करायला सुरुवात केली. तर निखिलने तिला स्वतःजवळ ओढले. त्याच्याकडे फक्त 2 मिनिटे होती. त्याने तिचा दुपट्टा पिनमधून काढला आणि बाजूला ठेवला आणि मग हळूहळू तिचे कानातले काढले. त्याने तिच्या नाकाची नथ काढली. तिचे ते सौंदर्य त्याचे लक्ष वेधून घेत होते. मिश्का श्वास रोखून उभी होती. जरी तिचे हृदय त्याच्या स्पर्शाने जोरात धडधडू लागले तरी ती स्वतःवर नियंत्रण ठेवत होती. आणि जेव्हा मिश्काच्या पाठीमागे ब्लाऊजच्या दोऱ्यांवर हात थांबले तेव्हा तिचे डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिले आणि निखिलच्या ओठांवर एक मंद दबलेले हास्य होते. एका झटक्याने त्याने तिच्या दोरी सोडली आणि निखिल तिच्या थरथरत्या ओठांमधून बाहेर पडले. तर निखिलने तिच्या ओठांवर बोट ठेवले. त्या अवस्थेत निखिलसमोर उभं असताना लज्जेमुळे मिश्काची प्रकृती आणखी बिकट होऊ लागली. तिने अचानक निखिलकडे पाठ फिरवली तर निखिलने तिला मागून ओढले. आता तो तिच्या हृदयांच्या ठोक्यांवर थांबला. तेव्हा मिश्काच्या ओठांमधून एक आवाज बाहेर पडला. निखिल अनियंत्रित झाला. तिला स्वतःकडे ओढत तो तिच्या मऊ ओठांवर झुकला. आता ही कसली अवस्था? दोघेही भावनांमध्ये वाहून गेले. मग त्याने तिला आपल्या कुशीत उचलले आणि बेडवर आणले. लाईट बंद केली. त्याने त्याच्या आणि तिच्यामधील प्रत्येक अंतर पुसून टाकले होते. मिश्का पूर्णपणे भावनांनी भरली होती. निखिलवरील तिच्या बोटांची पकड अधिकाधिक घट्ट होत चालली होती. जेव्हा निखिल तिच्या कानात कुजबुजला, मग आता तुला काय वाटतं? आता सुहागरात पोस्टपोन करावी का? मी तुला मारून टाकेल. तुला माहीत नाही का माझे नाव मिश्का शर्मा आहे? तिने त्याला गुरगुरत धमकी दिली होती. निखिलच्या संपूर्ण अस्तित्वात एक गोड वेदना शिरली होती. आता त्याला वाटले होते की तो त्याच्या मिश्कासोबत आहे. तिला तिच्या मऊ स्वरूपात परत येताना पाहून तो तिच्यात पूर्णपणे बुडून गेला. खिडकीतून डोकावणारा चंद्र त्यांच्या भेटीला लाजला आणि ढगांच्या मागे लपला. तर दोघेही एकमेकांसोबत बेधुंद, प्रत्येक गोष्टीपासून अनोळखी, गोड झोपेत झोपी गेले होते. एका नवीन जीवनाचे स्वप्न पाहत होते.